छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रामध्ये एक मोठे औद्योगिक केंद्र आहे आणि मराठवाड्याची मोठी राजधानी म्हणा, मराठवाड्यातील सर्वात मोठं शहर म्हणून आहे. निवडणूक आयोगानं अद्यापही या छत्रपती संभाजीनगर नावाची नामांतराची दखल घेतलेली नाही आहे. त्यांच्या लेखी अजूनही हा मतदारसंघ औरंगाबाद म्हणूनच ओळखला गेलेला आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळेस मोठी चुरशीची आणि अतिशय महत्त्वाची जी लढत होणार आहे ती चंद्रकांत खैरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, त्यानंतर इम्तियाज जलील हे MIMचे, त्यानंतर संदीपान भुमरे शिंदे साहेबांची शिवसेना, या पद्धतीने हे उमेदवार उभे आहेत. आणि या मतदारसंघामध्ये ही जी चुरशीची लढत यावेळेस होत आहे त्यामध्ये कोण निवडून येईल हा एक महत्त्वाचा मुद्दा आपणासमोर एक मांडण्याचा मी प्रयत्न करतो. कारण येथे फक्त 3च चिन्हावर ही निवडणूक लढवली जाणार आहे: मशाल, धनुष्यबाण आणि पतंग. अनेक 40-41 उमेदवार या मतदारसंघात आहेत, परंतु या मतदारसंघाला 25 वर्षापासून कुणीही वाली नाही असे मतदार सांगतात. काही मतदार सांगतात या मतदारसंघात कोणी काहीच कामं केलेलं नाही आहे. पाण्याची कामं केली, रस्त्याची कामे, पाणी पुरवठ्याची कामे ही काहीच केलेलं नाही आहे. आणि एकदा खासदाराला विचारलं की या मतदारसंघात तुम्ही काय काय कामं केली ती तुम्ही सांगा, तर पत्रकारांना या खासदारांनी असं उत्तर दिलं की आम्ही ते एक पुस्तिका काढू, त्याच्यामध्ये सगळे कामं तुम्हाला सांगू, छापून देऊ आणि मग ती पुस्तिका तुम्ही वाचा, मग तुम्हाला ती कामं आम्ही काय काय केली ती समजतील. म्हणजे अशा पद्धतीची जी बोलणी झाली की आम्ही काय कामं केली हे तुम्हाला जर तोंडी सांगता येत नाही तर मग ते शोधून आणि पुस्तकात छापून दाखवणार काय. येथे महत्त्वाचा प्रश्न अजूनही आज औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये 8-8 दिवसातून एक वेळेस 2 वेळेस पाणी येतं. पाण्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर येथे जे नेते आहेत ते शक्यतो काय बोलतच नाही, कुणी कोणाविषयी बोलत नाही, कुणी लोकांच्या प्रश्नाविषयी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, शहरातील समस्याविषयी कुणी काहीच बोलत नाहीत. म्हणजे तो एक महत्त्वाचा विचार आहे. पाण्याचा प्रश्न आहे तो अद्यापर्यंत सोडवला गेलेला नाही आहे. जवळच जायकवाडी प्रकल्प आहे, पण जायकवाडी प्रकल्पातून जे पाणी आणायचं तर त्या संदर्भामध्ये अजूनही 8-8 दिवस 7-8 दिवस 4-4 दिवस या लोकांना नळासाठी पाण्याची वाट पाहावी लागते हे शहरामध्ये. आणि संभाजीनगरमध्ये हे 4-5 जे मतदारसंघ आहे, उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि वैजापूर, ह्या मतदारसंघामध्ये जे प्रश्न आहेत महत्त्वाचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्व विविध लोकांचे, विविध उद्योजकांचे प्रश्न आहेत आणि युवकांचे बेरोजगारीचे प्रश्न आहेत. तर हे प्रश्न तर बाजूला राहू द्याच, परंतु मुख्य पाण्याचा जो प्रश्न आहे तोही अद्यापर्यंत सोडवला गेलेला नाही या 25 वर्षापासून. या संभाजीनगर शहराचं नाव जे बदलण्याचं झालं, हे नाव हे एकदा 2दा 3दा नाही बदललं तर हे अनेक वेळा हे नाव बदललेलं आहे. पहिलं या शहराला खडकी म्हणत असेल, त्यानंतर खुजिस्ता हे नाव होतं या शहराचं, त्यानंतर या शहराचं नाव बुनियाद होतं,
त्यानंतर या शहराचं नाव फत्तेनगर होतं आणि त्यानंतर या शहराचं नाव औरंगाबाद होतं आणि आता छत्रपती संभाजीनगर हे नाव या शहराचं आहे। आता या शहराचं जर बघितलं तर विविध प्रकारे विकास व्हायला पाहिजे होता, त्या पद्धतीत विकास झालेला नाहीये। ना ग्रामीण भागाचा झाला ना शहरी भागाचा झाला। येथे मेट्रोचा प्रोजेक्ट येणार असंही काही लोक सांगतात। मेट्रो झाली तर दळणवळणाचा जो प्रश्न आहे तोही पण सुटू शकतो। आणि दुसरी एक गोष्ट, हे ऐतिहासिक शहर आहे, येथून जवळच देवगिरी किल्ला आहे आणि अजिंठा वेरूळ ही एक जागतिक वारसा स्थळ असलेली स्थळ आहेत, म्हणजे जागतिक पर्यटन स्थळे। तर येथे पर्यटन क्षेत्राला देखील चांगल्या पद्धतीचा वाव आहे। पण या लोकांकडे पूर्ण कल्पनाशक्ती आणि कार्य करण्याची बुद्धी जर असेल आणि सर्व प्रकारे जे कार्य तत्परता जर असेल तर हे प्रश्न व्यवस्थितपणे सुटू शकतात। अन्यथा हे जे प्रश्न आहेत हे असेच प्रलंबित राहतील आणि कोणी नाही जो येतो निवडून जातो आणि आपापला विकास करतो। हा भाग या शहराचा आहे। आता येथून जवळच अहमदनगर, जवळच बीड आहे, जालना शहर आहे आणि या शहरांच्या संदर्भामध्ये जाण्यासाठी जे रस्ते आहेत त्या रस्त्याचा प्रश्न आहे महत्त्वाचा। त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे, परत मी सांगतो की पाण्याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते, दळणवळण, रस्ते, पाणी। त्यानंतर सर्व शासकीय योजना, त्या पंतप्रधानाच्या निधीतून येणाऱ्या असो किंवा महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री निधीतून येणाऱ्या असो, जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या असो, ह्या योजना राबविण्यासाठी जे काही प्रयत्न तळागाळात केले पाहिजेत ते काय तशा पद्धतीने केले जात नाहीत। आता नेते एकमेकावर आरोप करण्यातच दंग आहेत, विकास कामावर काय कोणी बोलत नाहीये की या प्रश्नाचा आम्ही विकास करू, या प्रश्न आम्ही या पद्धतीने सोडवू, असा अभ्यास करणारे फार कमी प्रमाणातले लोक आहेत येथे। म्हणून येथे जो मतदार आहे तो थोडासा निराश झालेला आहे। उत्साह असा फक्त कार्यकर्त्यांना तात्कालिक उत्साह आहे, परंतु सर्व कार्यकर्त्यांना येथे उत्साह आहे अशातला भाग नाहीये। बहुसंख्य लोक विविध प्रकारचे प्रयत्न करताना दिसत आहेत आणि लोकांना या निवडणुकीमध्ये पाहिजे तेवढा एक रस किंवा उत्सुकता किंवा एक आनंद आहे यामधला नाही। निवडणुका येतात, का मत द्यायचं आणि जायचं, पण कुणाला मत द्यायचं, का मत द्यायचं याच्याविषयी जी थोडीशी नकारात्मकता आहे ती थोडीशी या लोकांच्या खासदारांच्या अकार्यक्षमतेमुळे राहिलेले। परंतु एक गोष्ट महत्त्वाची की इम्तियाज जलील या व्यक्ती संदर्भात जेव्हा अनेक लोकांशी बोलल्यानंतर त्यांची कामं चांगली आहेत असे बोललेले आहेत। चंद्रकांत दादा खैरे हे पूर्वी खासदार होते या मतदारसंघाचे, त्यांच्या संदर्भात त्या काळात केलेली कामं ती व्यवस्थित होती आणि आता संदीपान शेठ भुमरे हे जे उभे राहिलेले आहेत यांच्या संदर्भामध्ये चांगलंच बोलतात। म्हणजे कोण लोक तोंडावर कधीही कुणावर वाईट बोलत नाहीत, फक्त ते पाठीमागं बोलत असतात की हा माणूस चांगला नाही, तो चांगला नाही। म्हणजे आम्ही जेव्हा एखाद्याच्या मुलाखती घ्यायला जातो त्यावेळेस ते प्रत्येकाला चांगलंच म्हणतात आणि मत कुणाला देणार, आपण ज्याचं नाव सांगितलं त्याचं नाव तेही सांगतात। म्हणजे एखाद्या आरशासमोर बोलल्यासारखं हे मतदार सांगत असतात। कुणी मग आमच्या विविध पत्रकार मित्रांनी मंडईत जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन आणि विविध ठिकाणी जाऊन लोकांचे मतं विचारत घेतलेले आहेत। काही जण सांगतात मतं हे गुप्तदान असतं, हे आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने सांगू, बरं कल तुमचा कोणाकडे आज सांगितलं नाही, सगळे उमेदवार चांगले आहेत, योग्य वेळी ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। आणि मग हे लोक तुम्हाला दाखवून देऊ असं म्हटल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये हे लोक कशा पद्धतीने मतदान करतात आणि कशा पद्धतीने हे ॲक्टिव्ह राहतात, किती टक्के मतदान करतात, त्यावर या उमेदवाराचं किंवा येणाऱ्या खासदाराचं भवितव्य अवलंबून राहील। म्हणजे हा जो महत्त्वाचा
येथे मतदानाचाच महत्त्वाचा प्रश्न. मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे पहिली गोष्ट. आणि उन्हाळा असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी घराबाहेर पाठवणे हे एक दिव्यच आहे. अर्थात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांना स्वतःच्या वाहनामध्ये मतदारांना नेता येत नाही, मतदारांना पैसे वाटता येत नाही, मतदारांना कोणते आश्वासन देता येत नाही, मतदारांना मद्य पुरवता येत नाही, मतदारांना तुम्ही उमेदवारच्या खर्चाने कोणत्याही सोयीसुविधा पुरवता येत नाहीत. अर्थात हे कागदावर आहे. प्रत्यक्षात निवडणुकीचा जो फॅक्टर असतो तो एक वेगळ्याच पद्धतीचा असतो. एका रात्रीचे मतदान बदलू शकणारे काही महाभाग आहेत. आता येथे गुंडगिरीचाही प्रश्न आहे, दादागिरीचाही प्रश्न आहे. आणि हे लोक सर्व ही गुंडगिरी, दादागिरी किंवा एकंदरीत प्रशासन सुव्यवस्था हे या संदर्भामध्ये देखील खासदारांनी व्यवस्थितरित्या प्रयत्न करायला पाहिजेत किंवा गुंडांवर वचक ठेवायला पाहिजे. अर्थात हे जर करत असतील तर लोक त्या मतदारसंघाला निवडून देतील. औरंगाबाद या शहरामध्ये लोकांचे बेरोजगार, शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये लोकांचे बेरोजगारीचे प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही तोही प्रश्न आहे. परत उद्योगाचे प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, उद्योजक लोकांचा प्रश्न आहे, कामगाराचे प्रश्न आहेत. आणि विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सर्व समजून घेण्यासाठी एक अभ्यासू खासदार हवा. आणि तो खासदार हे सगळे प्रश्न सोडवेल अशा पद्धतीची लोकांची अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून जर येथे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती किंवा एकंदरीत दडपशाही, गुंडगिरी अशा माध्यमातून जर मतदारावर प्रभाव पडला तर कदाचित चुकीचा उमेदवार निवडून येऊ शकतो. म्हणून मतदारांनी दक्ष राहून योग्य वेळेस योग्य ते मतदान केलं पाहिजे. हा यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा व्यवस्थितरित्या यावेळेस हे मतदार पार पाडतील असं मला वाटतं. आता या आमच्या ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. एवढं मी बोलतो. आणि योग्य मतदान करताना सामान्यपणे विचार न करता थोडासा वैचारिक दृष्टिकोनातून 4 दिवस विचार करूनच योग्य त्या उमेदवाराला मत द्या आणि निवडून आणा. एवढंच मी आपणास सांगू इच्छितो.